नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोनटक्के, आपला विषय शिक्षक. आपल्या विषयाचं नाव आपणा सर्वांना माहीतच आहे. आपलं हे 4थं लेक्चर आणि या 4थ्या लेक्चरमध्ये आपलं जे या व्यवसाय व्यवस्थापनाचं पहिलं चॅप्टर आहे व्यवस्थापन, यामध्ये ज्या अनेक विचारवंतांनी व्यवस्थापनाबद्दल आपले विचार मांडलेले आहेत, आपलं योगदान केलेलं आहे, त्यांच्या विचारांचं, त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या सिद्धांतांचा आणि त्यांनी जे काही तत्व व्यवस्थापनाबद्दल मांडलेले आहेत त्याचा विचार, त्याची चर्चा आपण या चॅप्टरमध्ये, या प्रकारामध्ये आपण करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी मागच्या व्याख्यानामध्ये आपण या ठिकाणी व्यवस्थापन प्रक्रिया आणि त्या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट घटक कोणकोणते होते, शिवाय व्यवस्थापनाचे कोणकोणते स्तर आहेत, त्या स्तरांची डिटेल चर्चा आपण त्या ठिकाणी केलेली होती. आज आपण जे काही व्यवस्थापन विचारवंत आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्याबद्दल विचार करणार आहोत. त्यांच्याबद्दल विचार करताना तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापन विचारवंत किंवा तज्ज्ञ FW टेलर यांच्याबद्दल थोडंसं अध्ययन किंवा वाचन करून यावं असं मी तुम्हाला सूचना केली होती. गृहीत धरूया की आपण त्याबद्दलचा विचार केलेला असेल, त्याचा अभ्यास आपण केलेला असेल किंवा वाचून कमीत कमी आला असाल असं आपण या ठिकाणी गृहीत धरूया. तर चला तर मग आपण आजच्या आपल्या या व्याख्यानाला सुरुवात करूया. आजच्या व्याख्यानाचे आणि व्यवस्थापन विचारवंत म्हणून FW टेलर, ज्यांचा कालावधी 1856 ते 1995 असा आहे. त्यांचा जन्म हा अमेरिकेमध्ये 20 मार्च 1856 झालेला होता. FW टेलर यांनी व्यवस्थापनाबद्दल जे काही अनेक विचार मांडलेले आहेत, त्यामध्ये त्यांनी व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने केलं पाहिजे असं स्पष्ट मत मांडलेलं आहे. आणि म्हणून साधारणपणे या FW टेलरला व्यवस्थापनामध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असं म्हणून ओळखल्या जातं. यांनी वयाच्या 18व्या वर्षी टर्नर म्हणून फिलाडेल्फिया येथील कॅम्प शिपयार्ड कंपनीमध्ये वयाच्या 18व्या वर्षी सुरुवात केली होती. वयाच्या 22व्या वर्षी ते त्याच फिलाडेल्फियामध्येच मिडवेल कंपनीत गटनायक म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं होतं. शिवाय ते 1884 बघा, टर्नर म्हणून ज्यांनी वयाच्या 18व्या वर्षी सुरुवात केली होती ते FW टेलर हे 1884 म्हणजे जवळपास 8 वर्षाच्या कालावधीमध्ये टर्नरपासून तर चीफ इंजिनियरपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी मजल मारली. याचा अर्थ त्यांच्याकडे किती विद्वत्ता होती, किती विद्वान ते होते, ते आपल्याला या ठिकाणी समजू शकतं. 1898 ते 1901 या काळामध्ये बेथलहॅम स्टील कंपनीत त्यांनी या ठिकाणी नोकरी केली आणि नंतर व्यवस्थापन सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांच्या ग्रंथसंपदा किंवा ग्रंथांचा विचार करता 1895 त्यांनी अ पीस रेट सिस्टीम हा एक ग्रंथ लिहिलेला आहे. ज्या ग्रंथामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यायचा, कुठल्या पद्धतीने द्यायचं, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. तो सुप्रसिद्ध असा ग्रंथ आहे. 1903 त्यांनी शॉप मॅनेजमेंट हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि 1911 हा एक महत्त्वाचा पुन्हा त्यांचा ग्रंथ आहे, प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. आणि हा सुद्धा प्रसिद्ध असा ग्रंथ आहे आणि या ग्रंथाने त्यांना जगभरामध्ये प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे. आणि याच ग्रंथामुळे त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून मान्यता किंवा प्रणेता म्हणून
त्यांना ओळखलं जातं, म्हटलं जातं. 1915मध्ये त्यांचं आयुष्य 61 वर्षाचं असताना मृत्यू झालेला आहे. म्हणजे 61 वर्षाचे त्यावेळेस होते जेव्हा त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता या एफ.डब्ल्यू. टेलर, ज्यांना विन्स्लो टेलर, फ्रेडरिक विन्स्लो टेलर असं त्यांचं पूर्ण नाव आहे, त्यांनी या व्यवस्थापन विचारामध्ये कशा प्रकारे आपलं योगदान दिलेलं आहे त्याची चर्चा आपण या लेखामध्ये, या व्याख्यानामध्ये करणार आहोत. मित्रांनो, या व्यवसायाची किंवा उद्योगाची उत्पादकता वाढविण्यासाठी जे काही वेगवेगळे विचार, वेगवेगळे योजना या ठिकाणी या टेलरने सुचविलेल्या आहेत, त्या योजनांच्या टोटल समूहाला शास्त्रीय व्यवस्थापन असं म्हटलं जातं. फक्त एक विशिष्ट कल्पना म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापन नाही, तर व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवायची आहे, उत्पादन मोठ्या प्रमाणात करायचं आहे, तर ते करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, हे या ठिकाणी एफ.डब्ल्यू. टेलर यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या या संपूर्ण विचाराला, या संपूर्ण तत्वालाच यांनी या ठिकाणी शास्त्रीय व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. यात यांनी काय सांगितलेलं आहे आपण हे समजून घेऊया. सर्वात प्रथम यांनी म्हटलेलं आहे की कार्यात्मक संघटन प्रणाली आपण वापरली पाहिजे. मग कार्यात्मक संघटन प्रणाली आपण वापरली पाहिजे याचा अर्थ काय, तर यांनी असं म्हटलेलं आहे की कार्यालय विभागामध्ये 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची. ते 4 कर्मचारी कार्यालयात काम करतील, पण ते नियोजनाचं काम करतील, प्रत्यक्ष काम नाही. आणि कारखान्यामध्ये जे प्रत्यक्ष काम करणार आहेत ते एक संघटन, म्हणजे 2 संघटन यांनी म्हटलं आहे, एक कार्यालय संघटन आणि दुसरं कारखाना संघटन. कार्यालय संघटनेमध्ये जे काही कर्मचारी आहेत, साधारणपणे त्यांनी असं म्हटलं आहे की कार्यालय संघटनमध्ये म्हणजेच नियोजनाच्या प्लॅनिंगमध्ये 4 अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची, म्हणजे 4 प्रमुख त्या ठिकाणी असतील. आणि कारखान्यामध्ये प्रत्यक्ष काम करताना 4 प्रमुख असतील. कार्यालय संघटनमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की एक प्रमुख कोण असला पाहिजे, तर कार्यक्रम आखणी कारकून असला पाहिजे. म्हणजे कोणतं काम कशा पद्धतीने आणि केव्हा होईल हे सांगणारा म्हणजे कार्यक्रम आखणी कारकून. कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना द्याव्या लागतात, तेव्हा त्या सूचना देण्यासाठी सूचना पत्र कारकून किंवा प्रमुख हा कार्यालय संघटनेमध्ये असावा. विशिष्ट कार्य किती वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे, कशा प्रकारचे खर्च त्या ठिकाणी होतील त्याची गणना करण्यासाठी आणि त्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी समय व परिव्यय कारकून किंवा प्रमुख असं कार्यालय संघटनेमध्ये आणखी एक प्रमुख सांगितलेला आहे. आणि एक प्रमुख म्हणजे शिस्त व्यवस्थापक. शिस्तीला अनन्यसाधारण असं महत्त्व व्यवसायामध्ये असते, तेव्हा शिस्त पालन होणे आवश्यक आहे. आणि म्हणून शिस्त पालनासाठी, त्याची देखरेख करण्यासाठी ज्या प्रमुखाची नियुक्ती केली जाईल त्याला शिस्त व्यवस्थापक असं यांनी म्हटलेलं आहे. तर अशा 4 लोकांची नियुक्ती, प्रमुखांची नियुक्ती कार्यालय संघटनेमध्ये म्हणजेच नियोजनाच्या विभागामध्ये करणं आवश्यक आहे असं एफ.डब्ल्यू. टेलरचं म्हणणं आहे. तर कारखाना संघटन किंवा जिथे प्रत्यक्ष उत्पादनाचं कार्य केलं जातं तिथे 4 प्रमुखांची नियुक्ती केली जावी असं यांनी शिफारस केलेली आहे. ते 4 प्रमुख कोण आहेत, तर गटनायक म्हणजे ग्रुपचा प्रमुख. कारण व्यवसायामध्ये किंवा उत्पादन प्रणालीमध्ये कोणतंही काम समूहाच्या मदतीने केलं जातं. म्हणून या समूहांचं देखरेख करणं, या समूहांचं प्रतिनिधित्व करणारा, त्यांच्यावर देखरेख करणारा म्हणजे गटनायक हा एक प्रमुख असला पाहिजे. कोणत्या गतीने व्यवसायाचं काम चाललं पाहिजे किंवा उत्पादनाची प्रक्रिया कोणत्या स्पीडने होणं आवश्यक आहे, तो स्पीड काय असला पाहिजे यावर निरीक्षण ठेवण्यासाठी गती नायकाची नियुक्ती केली पाहिजे. जे कोणी लोक काम करतात, कर्मचारी करतात, त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती केली पाहिजे. आणि कारखान्यामध्ये अनेक यंत्रसामग्री वापरली जाते, तेव्हा त्या यंत्रसामग्रीची दुरुस्ती
करण्यासाठी दुरुस्ती नायक असला पाहिजे, असे 4 प्रमुख कारखाना संघटनेमध्ये असलं पाहिजे, असं एफ.डब्ल्यू. टेलरचं म्हणणं आहे. मग शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे त्यांनी सांगितलेली आहे, की शास्त्रीय व्यवस्थापन करताना कोणकोणत्या तत्त्वांचा, कोणकोणत्या प्रिन्सिपलचा अवलंब व्यवस्थापनाने करणं आवश्यक आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की कार्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन आणि पद्धती अवलंबली पाहिजे. म्हणजे कोणतंही काम हे शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवून केलं पाहिजे. पारंपरिक पद्धतीने करू नका, तर योग्य पद्धती कोणती आहे, शास्त्र त्यासाठी काय सांगतं, नियम त्यासाठी काय सांगते, विज्ञान त्यासाठी काय सांगते, याचा विचार करून तुम्ही ती पद्धती उत्पादना कार्यासाठी वापरली पाहिजे, असं या ठिकाणी एफ.डब्ल्यू. टेलरचं म्हणणं आहे. शिवाय व्यवसायामध्ये सलोख्याचे संबंध राखले पाहिजे आणि सलोख्याचे संबंध राखण्यासाठी तुमचे सहकार्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असंही यांनी म्हटलं आहे. आणि म्हणून सलोख्याचे संबंध ठेवण्याचे विचार त्या ठिकाणी या एफ.डब्ल्यू. टेलरने मांडलेले आहेत. शिवाय व्यक्तिगत स्वार्थ न ठेवता सहकार्याची भावना ठेवणं हे एक तत्त्व त्या ठिकाणी व्यवस्थापनाने ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय, व्यक्तिगत स्वार्थ त्या ठिकाणी दूर करून व्यक्तिगत स्वार्थाला महत्त्व न देता सहकार्याची भावना कशी निर्माण होईल आणि ती सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी मेहनत त्या ठिकाणी व्यवस्थापनाने करणं आवश्यक आहे, असंही या ठिकाणी एफ.डब्ल्यू. टेलरने सांगितलेलं आहे. शिवाय अधिकाधिक उत्पादनाची आकांक्षा ठेवली पाहिजे. म्हणजे व्यवस्थापन करताना जे कोणी व्यवस्थापक आहे त्याने उत्पादनाचं काम चालू असताना ते उत्पादनाचं काम अधिक चांगल्या पद्धतीने, कार्यक्षमपणे आणि अधिक जास्त कसं होईल याकडे व्यवस्थापनाने लक्ष देणे आवश्यक आहे, असं एफ.डब्ल्यूचं म्हणणं आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीचा महत्तम विकास साधणे. म्हणजेच व्यवस्थापनाने फक्त व्यवसायाचा विचार करून व्यवसायाचा विकास करणं एवढीच भावना किंवा मानसिकता न ठेवता व्यवसायातील प्रत्येक घटक, मग तो अधिकारी असेल, व्यवस्थापक असेल, संचालक असेल, कर्मचारी असतील, विभाग प्रमुख असतील, निरीक्षक असेल, फोरमन असेल, या सर्वांचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणं हे व्यवस्थापनाचं कार्य आहे, काम आहे, असं या एफ.डब्ल्यू. टेलरने म्हटलेलं आहे. या तत्त्वांचा अवलंब करताना एफ.डब्ल्यू. टेलर असंही म्हणतात, की काही तंत्र किंवा काही घटकांचा वापर, टेक्निकचा वापर या ठिकाणी व्यवस्थापनाने केला पाहिजे. मग ते टेक्निक कोणती व्यवस्थापन करण्याची? त्यात नंबर 1 म्हटलं आहे कार्याभ्यास करणे, कार्याचा अभ्यास करणे, वर्क स्टडी. मग या वर्क स्टडीमध्ये कोणकोणता अभ्यास करायचा? तर म्हटलं आहे समय अभ्यास. म्हणजे विशिष्ट काम किती वेळेत पूर्ण झालं पाहिजे, त्याची प्रक्रिया काय असली पाहिजे, पूर्ण काम कोणत्या वेळेत पूर्ण झालं पाहिजे, त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे. नंतर गती अभ्यास, कोणत्या गतीने तुमचं उत्पादनाचं कार्य चालणार आहे, तुम्ही हालचाल कशी करणार आहात. गती अभ्यास म्हणजेच हालचाल अभ्यास, की एखादं विशिष्ट काम तुम्हाला करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही किती हालचाल करणार आहात, त्यामुळे तुम्हाला थकवा येईल का की येणार नाही, याचा विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे, असंही एफ.डब्ल्यूचं टेलरचं म्हणणं आहे. शिवाय श्रम अभ्यास, ज्याला आपण थकवा अभ्यास म्हणतो. कर्मचारी जेव्हा काम करत असतो किंवा अधिकारी काम करत असतो तेव्हा काम करताना त्याला थकवा निर्माण होऊ शकतं. तेव्हा थकवा निर्माण झाला असेल तर त्याला थोडीशी आरामाची गरज आहे. म्हणून त्या कर्मचाऱ्याला थकवा केव्हा येऊ शकतो, थकवा आला तर त्याला त्या ठिकाणी थकवा कमी करण्यासाठी कशा प्रकारची व्यवस्था आपण त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे हे करण्यासाठी श्रम अभ्यास पण आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि पुन्हा म्हटलं त्यांनी पद्धती अभ्यास पण केला पाहिजे. म्हणजेच उत्पादनाची कार्य करण्याची पद्धती कोणती आहे, किती अनेक पद्धती राहू शकतात, पण त्या अनेक पद्धतीपैकी सर्वोत्कृष्ट पद्धती आपल्या व्यवसायासाठी कोणती आहे याचा अभ्याससुद्धा या ठिकाणी व्यवस्थापनाने करणं आवश्यक आहे. तरच त्या ठिकाणी त्या व्यवसायामध्ये व्यवस्थापनाचं कार्य उत्कृष्ट पद्धतीने चालू शकतं. शिवाय त्यांचं म्हणणं आहे की प्रमाणीकरण तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे स्टँडर्डायझेशन, कोणतं काम कसं झालं पाहिजे त्याचं एक प्रमाण, त्याचा एक साचा, त्याची एक चौकट तयार केली पाहिजे. ते स्टँडर्ड ठरवलं पाहिजे. कारण स्टँडर्ड ठरवलं तर तुमच्या लक्षात येईल की जे आपण प्रत्यक्ष काम केलं ते प्रत्यक्ष काम आपण ठरवलेल्या प्रमाणाप्रमाणे झालेलं आहे किंवा नाही. जर त्या प्रमाणाप्रमाणे झालं नसेल तर कोणत्या चुका झाल्यात,
त्या चुका का झाल्यात त्या दुरुस्त करता येतात आणि म्हणून प्रमाणीकरण त्या ठिकाणी व्यवस्थापनानं करणं आवश्यक आहे. पुढे म्हटलं आहे शास्त्रीय निवड पद्धती स्वीकारली पाहिजे. आत्ताच मी यापूर्वी सांगितलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी उत्पादनाची पद्धती स्वीकारली पाहिजे किंवा कर्मचाऱ्यांची उद्या निवड करायची आहे तर निवड करताना कशा प्रकारे कर्मचाऱ्यांची निवड केली पाहिजे, त्याच्याकडे कोणतं कौशल्य असलं पाहिजे, त्याच्याकडे कोणते गुण असले पाहिजे, त्याने कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि निवड करताना अधिकाधिक ती पद्धती शास्त्रीय कशी होईल याचा विचार व्यवस्थापनाने या ठिकाणी करायला पाहिजे असं FW टेलरनी म्हटलेलं आहे. शिवाय कार्यात्मक संघटन मी तुम्हाला बोललेलोच आहोत की कार्यालयामध्ये म्हणजे नियोजन करताना 4 अधिकाऱ्याची नियुक्ती करा आणि प्रत्यक्ष उत्पादनाचं काम कारखान्यात चालतं तेव्हा कारखान्यामध्ये 4 प्रमुखांची नियुक्ती करा. अशा 8 टोटल प्रमुखांची नियुक्ती या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजेच कार्यानुसार संघटन झालं पाहिजे असं FWनी म्हटलेलं आहे. शिवाय त्यांनी म्हटलं आहे मानसिक क्रांती झाली पाहिजे. मानसिक क्रांती याचा अर्थ काय तर सुरुवातीला साधारणपणे संघटना वेगवेगळ्या नव्हत्या, शिक्षणाचा प्रभाव तेवढा नव्हता, कायदे तेवढे नव्हते किंवा कायदे असूनही लोकांना माहिती नव्हतं, तेव्हा आपण हुकुमशाही पद्धतीने व्यवस्थापन करू शकत होतो. पण आज कर्मचारी शिक्षित झाला, त्याला त्याच्या हक्काची अधिकाराची जाणीव झाली, त्याच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्याला वेगवेगळ्या कायद्याची जाणीव झाली आणि मग अशा वेळेस आपल्याला कर्मचाऱ्यांकडून आपल्या पद्धतीने हुकुमशाही दृष्टिकोनातून काम करून घेता येत नाही. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे तर आपण विचार केला पाहिजे की कर्मचारी हा सुद्धा आपल्यासारखाच एक व्यक्ती आहे, त्यालाही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, त्यालाही थकवा येऊ शकतो, तेव्हा त्याच्याकडे माणसासारखं बघितलं पाहिजे. त्याला आपण पगार देतो म्हणजे तो आपला गुलाम झाला ही मानसिकता ठेवू नये असं FW टेलरने या मानसिक क्रांतीच्या तंत्रामध्ये सांगितलेलं आहे. टेलरच्या इतर काही कल्पना पण या ठिकाणी तंत्राच्या आहेत. त्यात म्हटलं आहे विभेदात्मक कार्य मजुरी दर पद्धती आपण अवलंबली पाहिजे. याचा अर्थ काय की जो जास्त काम करेल त्याला जास्त पगार द्या, जो कमी काम करेल त्याला कमी पगार द्या, एका विशिष्ट नॉर्मल लेवलवर काम करत असेल तर त्याला नॉर्मल पगार द्या, तो जास्त काम करत असेल तर त्याला एक्स्ट्रा म्हणजे बोनस ज्याला म्हणतो आपण ते बोनससुद्धा देण्याची पद्धती या ठिकाणी स्वीकारा की जेणेकरून प्रत्येक कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करेल, अधिक मजुरी मिळवण्यासाठी, अधिक मोबदला मिळवण्यासाठी. आणि म्हणून यांनी म्हटलं विभेदात्मक कार्य मजुरी दर पद्धती तुम्ही अवलंबा. मार्ग निर्धारण पद्धती स्वीकारा. म्हणजेच उत्पादन कोणत्या मार्गाने पूर्ण होणार आहे, त्याची सुरुवात कुठून होईल आणि अंत कुठे होईल आणि तो वेळ काय असेल ती पद्धती निश्चित करा. म्हणजे मार्गाचा पद्धती निश्चित करा. म्हणजेच मार्गच ठरवा की कोणतं उत्पादन कोणत्या मार्गाने पूर्ण होईल ते ठरवा. पुन्हा त्यांनी म्हटलं आहे उत्पादन खर्च पद्धती. एखादं उत्पादन करायचं आहे तर ते उत्पादन करण्यासाठी किती खर्च येईल, त्यासाठी कोणकोणते खर्च येतात, मटेरियल किती येईल, मजुरी किती लागेल, भांडवल किती लागेल, यंत्रसामग्रीसाठी किती लागेल, इतर खर्च किती येतील, या सर्वांचा विचार या ठिकाणी तुम्ही करा तरच तुमचं व्यवस्थापन हे शास्त्रीय पद्धतीने झालं असं म्हणता येईल. शिवाय त्यांनी आणखी म्हटलं कर्मचाऱ्यांसाठी सूचनापत्र ठेवा. बरोबर आहे, आपल्याला संदेशवहनाचं काम करावं लागतं, अनेकदा कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी लागते, तेव्हा ती कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी एक विशिष्ट सूचनापत्र किंवा बॉक्स किंवा कार्ड ठेवा जेणेकरून कर्मचाऱ्यांना व्यवसायातील किंवा व्यवस्थापकाच्या काही सूचना असतील, आदेश असेल तर ते त्यांना वेळेवर मिळू शकेल. एक स्लाइड रूलचा शोध आणि वापर हा FW टेलरने लावलेला. आर्ट ऑफ मेटल कटिंग. एखादं मेटल म्हणजेच आपण त्याला धातू म्हणूया, धातूची कटिंग कशी केली पाहिजे, त्यासाठी त्याचं मेजरमेंट कसं घ्यावं यासाठी त्यांनी एक यंत्र एक तंत्र वापरलं, त्याला त्यांनी स्लाइड रूल असं म्हटलेलं आहे. आणि त्या तंत्राचा शोध या ठिकाणी FW टेलरने लावलेला आहे. तर हे त्यांनी व्यवस्थापनामध्ये केलेले वेगवेगळे शोध आणि वेगवेगळे योगदान आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे सर्व खरं असताना आपल्याला या ठिकाणी व्यवस्थापन या टेलरच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचं टीकात्मक परीक्षण बघावं लागेल की जर आपण टेलरच्या मतानुसार शास्त्रीय व्यवस्थापनाचा अवलंब केला तर व्यवसायाला कोणकोणते फायदे होऊ शकतात. तर ते फायदे असे आहेत, उत्पादन खर्चात बचत होईल, कारण तुम्हाला कोणतं काम कोणी कशा पद्धतीने करायचं, वेळेचं बचत त्या ठिकाणी करता येते आणि बरोबर त्यांनी तेवढंच काम करायचं हे आपल्याला या ठिकाणी ठरवता येतं आणि म्हणून उत्पादन खर्चात
घट करता येते, काय घट होते किंवा उत्पादन खर्च हा कमी होऊ शकतो. उत्पादन साधनांचा महत्तम वापर या ठिकाणी शक्य आहे, कारण इथे तुम्ही मार्ग निर्धारण करता, कोणतं काम कोणत्या पद्धतीने गेलं पाहिजे हे ठरवता, कोणत्या यंत्रावर किती वेळ काम चालेल ते तुम्ही त्या ठिकाणी ठरवता, आणि म्हणून उत्पादन साधनांचा जास्तीत जास्त वापर या शास्त्रीय व्यवस्थापनामुळे होऊ शकतो. उत्पादन क्षमता तुमची वाढते, कारण प्रत्येकाला ट्रेनिंग देण्यासाठी काहीतरी प्रयत्न या ठिकाणी केले जातात. कर्मचाऱ्यांच्या भावनांचा विचार केला जातो, त्यांच्या काही गरजा असतील, समस्या असतील त्या सोडवल्या जातात, आणि त्यामुळे कर्मचारी खुश राहतो, आणि म्हणून त्याची उत्पादन क्षमता वाढते. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमतासुद्धा यामुळे वाढते. उत्पादन कार्यक्रम आखणे शक्य होतं, म्हणजे उत्पादन कशा पद्धतीने कोणत्या वेळेत झालं पाहिजे त्याची योजना आखता येते. ग्राहकांना त्याचा फायदा होतो, कारण शास्त्रीय व्यवस्थापनामुळे तुमच्या खर्चात बचत होते, पण त्या मानाने उत्पादनात वाढ होते, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते, आणि यामुळे ग्राहकांना ती वस्तू कमी किमतीमध्ये मिळते, म्हणजेच ग्राहकांना त्याचा फायदा होतो. कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळतो, कारण आपण बघितलं विभेदात्मक कार्यमजुरी दर पद्धती यांनी स्वीकारली किंवा सांगितलेली आहे. जो अधिक काम करेल त्याला बोनस द्या, जो नॉर्मल लेवलवर असेल त्याला पगार द्या, त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला कमी पीस रेटप्रमाणे मजुरी द्या, असं यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून योग्य व्यक्तीला योग्य मोबदला या पद्धतीत मिळतो. औद्योगिक शांतता टिकून राहते, कारण मानसिक क्रांती यांनी सांगितलेली आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांना माणसासारखं वागवा, असं यांनी म्हटलेलं आहे. पण त्याच वेळेस जेव्हा आपण तोटे बघणार आहोत तेव्हा असं लक्षात येईल, पण अनेकदा कर्मचाऱ्यांच्या गरजांचा विचार या ठिकाणी केल्यामुळे कर्मचारी शांत राहतात, म्हणून औद्योगिक शांतता टिकून राहते. त्याचबरोबर स्पर्धेत टिकणे सहज शक्य होते. या अनेक गुणांमुळे वस्तूंची किंमत कमी होते, ग्राहक तुमचे संतुष्ट राहतात, तुमची उत्पादन क्षमता वाढते, तुमचे खर्च कमी होतात, कार्यक्षमता कर्मचाऱ्यांची वाढते, आणि हे सर्व झाल्यामुळे तुमचं उत्पादनाची क्वालिटी वाढते, आणि म्हणून स्पर्धेत टिकणं शक्य होते, आणि त्याचाच फायदा सामाजिक आणि राष्ट्रीय होतो, समाजाला होतो. समाज म्हणजेच ग्राहक ग्राहकांना कमी किमतीत वस्तू मिळतात, म्हणजेच चांगल्या प्रतीचा माल समाजाला कमी किमतीमध्ये मिळतो, म्हणून समाजाचा फायदा होतो, आणि त्यामुळे व्यवसायाचा विकास होतो. व्यवसायाचा विकास झाला की कराच्या रूपाने व्यवसाय गव्हर्नमेंटकडे टॅक्स भरतो, म्हणजेच पर्यायाने देशाचा म्हणजेच राष्ट्राचा सुद्धा फायदा या टेलरच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा अवलंब केला तर होतो. मित्रांनो, हे जरी खरं असलं तरी प्रत्येक व्यक्तीच्या विचारांना, तत्वांना कोणी टीका करणारे टीकाकार मिळतातच, आणि म्हणून शास्त्रीय व्यवस्थापनाला काही टीकाकारांनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे. तो आक्षेप कोणता आहे किंवा या शास्त्रीय व्यवस्थापनाचे दोष कोणते आहेत त्याचाही विचार आपण या ठिकाणी करू. त्यामध्ये पहिला हे आहे की कामगार आणि कामगार संघटना यांनी आक्षेप घेतलेला आहे. आता कामगार संघटनेने कोणता आक्षेप घेतलेला आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की टेलरने मानवी बाजूची उपेक्षा केलेली आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांना एक प्रकारे यंत्रासारखं काम करायला सांगितलेलं आहे. कारण आपण बघितलं की यांनी म्हटलं की तुम्ही मार्ग निर्धारण करा, तुम्ही समय निर्धारण करा, कोणत्या पद्धतीने काम झालं पाहिजे ते पद्धतीचं निर्धारण करा, आणि त्या कर्मचाऱ्यांना त्या पद्धतीनेच कामाला लावा, म्हणजेच यंत्रासारखं काम करायला लावा, म्हणजे त्याने मानवी बाजूची उपेक्षा केलेली आहे, असं कामगार संघटना म्हणतात. या शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये आपल्याला तेच काम करावं लागतं, आणि म्हणून या कामगार संघटनांचं म्हणणं आहे की काम कंटाळवाणं होतं. शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये टेलरने पद्धती आणि यंत्रांचा जास्तीत जास्त वापर करायला सांगितलेला आहे, आणि म्हणून कामगार संघटनांचं म्हणणं असं आहे की त्यामुळे बेकारीची भीती निर्माण होते, कार्यशक्तीवर ताण होतो, कारण यंत्राप्रकारे काम करायचं आहे, आणि यंत्राप्रमाणे काम करायचं असेल तर तुमच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कामगार संघटनेने असं म्हटलं की आमच्या कार्यशक्तीवर त्याचा ताण होतो. कामगार संघटना वाढीवर त्याच्या मर्यादा येतात, बरोबर आहे. काही वेळेस कर्मचारी सुखी राहतात, औद्योगिक शांतता टिकून राहते. असं जर असेल तर कामगार संघटनेचं काय होईल? कामगार संघटना तुमच्या विरोधात जाऊ शकणार नाही, म्हणजेच कामगार संघटनेच्या वाढीसाठी टेलरचं शास्त्रीय व्यवस्थापन हे आटकाठी आणते, असं आपल्याला म्हणता येईल. व्यवस्थापकाची निरंकुश सत्ता या ठिकाणी निर्माण होते, असंही काही कामगार संघटनांचं म्हणणं आहे, कारण व्यवस्थापक म्हणेल त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे, आणि म्हणून अनेकदा या ठिकाणी
निरंकुश सत्ता व्यवस्थापकाची निर्माण होते, असंही काही कामगार संघटनांचं म्हणणं आहे. अन्यायकारक पद्धत आहे, असंही काही कामगार संघटनांचं. कारण शेवटी कामगार संघटना आपल्या संघटनेचा आणि कामगारांचा विचार करतात. इथे तुम्हाला यंत्रासारखं काम करायचं आहे, विशिष्ट वेळ दिलेला असतो, त्या वेळेमध्येच तुम्हाला काम करायचं आहे, आणि म्हणून कामगार संघटना म्हणतात की ही एक प्रकारची अन्यायकारक व्यवस्थापन पद्धती आहे. कारखानदारांकडून सुद्धा काही आक्षेप या टेलरच्या शास्त्रीय व्यवस्थापनावर करण्यात आलेले आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारखान्याचं तुम्हाला प्रयोगशाळेत रूपांतर करावं लागेल. कारण वारंवार तुम्हाला वेगवेगळे संशोधन करायचे आहेत की बाबा हे काम केलं तर बरं होईल का, या पद्धतीने केलं तर बरं होईल का, की त्या पद्धतीने करायचं, असं वारंवार तुम्हाला त्या ठिकाणी प्रयोग करून नंतर एक विशिष्ट पद्धती, सर्वोत्कृष्ट पद्धती निश्चित करायची आहे टेलरच्या म्हणण्याप्रमाणे. म्हणजेच तुम्हाला एक प्रकारचे वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत. आणि म्हणून कारखानदारांचं म्हणणं आहे की सारखं विचार केला तर कारखान्याचं प्रयोगशाळेतच एक प्रकारचं रूपांतर झालं असं होईल. प्रमाणीकरणाचा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक वेळेस आपण स्टँडर्ड ठरवू शकत नाही की बाबा मला असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, किंवा याच पद्धतीने झालं पाहिजे, त्या पद्धतीने होऊ नये असं नसतं. कारण व्यवस्थापन ही एक सामाजिक पद्धती आहे. उत्पादनाचं कार्य हे समाजाच्या माध्यमातून, म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून नेहमीच प्रत्येक ठिकाणी प्रमाणीकरण शक्य नाही असं कारखानदारांचं म्हणणं आहे. आपण जर टेलरची शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती अवलंबली तर आपल्याला भांडवलाचं अधिक मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज निर्माण होते. त्यासाठी अवाढव्य खर्च करावा लागतो, कारण तुम्हाला वेगवेगळे संशोधन करायचे आहेत. संशोधन म्हटलं की खर्च आला, आणि म्हणून शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती अवलंबणं हे आपल्याला शक्य नाही असं काही कारखानदारांचं म्हणणं आहे. उत्पादन खर्चात वाढ होतेच ना, कारण तुम्हाला 4 अधिकारी हे नियोजन विभागात म्हणजे कार्यालयासाठी स्थापन करायचे आहेत, आणि म्हणजेच नियुक्ती करायची आहे, आणि प्रत्यक्ष कारखान्यात काम करण्यासाठी 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे, म्हणजे 4 प्रमुखांची नियुक्ती करायची आहे. आणि म्हणून आपोआपच तुमचा उत्पादन खर्च वाढेल. पुनर्रचनेचा प्रश्न निर्माण होतो, कारण टेलरच्या म्हणण्यानुसार तुम्हाला कार्याभ्यास करून एक विशिष्ट सर्वोत्कृष्ट पद्धती निर्माण करायची आहे, वेगवेगळे संशोधन करायचे आहेत, आणि संशोधनातून जे निर्माण होईल, जे उत्तर मिळेल त्यानुसार तुम्हाला कारखान्यामध्ये पुनर्रचना करायची आहे. आणि मग पुनर्रचना करायची म्हणजे पुन्हा मोठ्या प्रमाणात भांडवल, पुन्हा वेगवेगळ्या यंत्रांची खरेदी, हा प्रश्न निर्माण होतो असं कारखानदारांचं म्हणणं आहे. तात्विक दृष्टिकोनातून सुद्धा या शास्त्रीय टेलरच्या या व्यवस्थापनावर टीकाकारांनी टीका केलेल्या आहेत. तर त्या तात्विक दृष्टिकोनातून काय, तर इतर व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केलं. व्यवस्थापनाचे अनेक कार्य आहेत. फक्त उत्पादन कार्य अधिक चांगल्या पद्धतीने व्हावं किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती योग्य प्रकारे व्हावी एवढंच कार्य व्यवस्थापनाचं नाही, तर अनेक कार्य आहेत. पण टेलरने मात्र याकडे दुर्लक्ष केलं असं काही टीकाकारांचं म्हणणं आहे. नियोजन व अंमलबजावणी यात भेद अयोग्य. याचा अर्थ काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की कार्यात्मक संघटन प्रणालीचा अवलंब करा असं टेलर म्हणतो. म्हणजेच कारखान्यात काम करणारे 4 प्रमुख वेगळे, देखरेख करणारे, आणि कार्यालयात काम करणारे वेगळे, असा भेद यांनी या ठिकाणी केलेला आहे. पण अनेक टीकाकारांचं म्हणणं आहे की असं करणं हे चुकीचं आहे. कारण प्लॅनिंग करणारा वेगळा आणि त्या प्लॅनिंगची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारा वेगळा असं जर झालं तर नियोजन करणारा प्लॅनिंग करतो आणि मोकळा होतो, पण जेव्हा प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची वेळ येते तेव्हा जे कारखान्यात काम करणारे प्रमुख आहेत त्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. आणि त्यामुळे जो प्लॅनिंग करेल त्यानेच त्या कामाचा अवलंब केला पाहिजे, ते काम स्वतः त्यानेच केलं पाहिजे असं टीकाकारांचं म्हणणं आहे. शिवाय विशेषीकरणावर अत्याधिक भर या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजेच ज्या लायकीचा आहे त्या लायकीचंच काम द्या. जर तो त्या लायकीचा नसेल तर त्याला ट्रेनिंग द्या, पण तो विशेष त्याने कौशल्य प्राप्त केलं पाहिजे असा भर टेलरने या आपल्या व्यवस्थापन विचारामध्ये केलेला आहे. पण अनेकांचं म्हणणं असं आहे की एवढं अत्याधिक भर आपण त्या विशेषीकरणावर द्यायला नको होतं. मानवी प्रकृतीचा विचार केला नाही. आपण थोडंफार म्हटलेलं आहे मानसिक क्रांती, तिथे तुम्ही कर्मचाऱ्यांचा विचार करा असं म्हटलेलं आहे. पण तुम्ही अनेकदा त्या कर्मचाऱ्यांना यंत्रासारखं राबवा असंही या शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये टेलरने म्हटलेलं आहे. कारण त्याने पुन्हा काय म्हटलं, जो जास्त काम करेल त्याला जास्त पगार द्या. म्हणजेच मग तो माणूस अधिक पगार मिळवण्यासाठी, अधिक मानधन मिळवण्यासाठी तो यंत्रासारखा राबेल, आणि तसा राबला तर त्याची प्रकृती ही
बरोबर राहणार नाही, त्याला त्रास होईल, त्याच्या मानसिक त्याला शारीरिक छळ एक प्रकारे त्याचा केलेला जाईल, असं काही टीकाकारांचं म्हणणं आहे. शिवाय औद्योगिक मानसशास्त्रज्ञांकडून सुद्धा टेलरच्या व्यवस्थापनावर टीका केलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे, काम करण्याच्या सर्वोत्कृष्ट पद्धतीवर आक्षेप. अशी कोणतीही सर्वोत्कृष्ट पद्धती राहू शकत नाही. आपल्याला परिस्थितीनुसार सर्वोत्कृष्ट पद्धती ठरवावी लागते. अशी एक विशिष्ट पद्धती म्हणजे सर्वोत्कृष्ट पद्धती आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे, असं काही औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणतात. स्वातंत्र्यावर गदा किंवा निर्बंध निर्माण होतात असं मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कारण इथे तुम्ही कर्मचाऱ्यांना यंत्रासारखं राबवता. कर्मचारी हा यंत्र नाही, तो एक माणूस आहे. त्याला काही स्वातंत्र्य असतात, त्यांना त्या स्वातंत्र्याचा त्या ठिकाणी आपण मान केला पाहिजे असं मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पण टेलरच्या या व्यवस्थापनामध्ये मात्र या कर्मचाऱ्यांना यंत्रासारखं काम करावं लागतं, ते चुकीचं आहे असं यांचं म्हणणं आहे. कामाची गती वाढविण्याच्या पद्धतीवर आक्षेप आहे. अनेक मानसशास्त्रज्ञ म्हणतात की बाबा रे ठीक आहे, काम तुम्ही स्पीडनं केलं पाहिजे, तुमची कार्यक्षमता वाढली पाहिजे, पण ती कार्यक्षमता किती वाढली पाहिजे, कोणत्या पद्धतीने वाढली पाहिजे याबद्दल टेलरने स्पष्ट असा उल्लेख केला नाही. पण त्याचं म्हणणं असं आहे, त्याला ट्रेनिंग द्या, योग्य वेळ द्या, या वेळेतच तुझं काम झालं पाहिजे बाबा, त्यापेक्षा कमी वेळेत व्हायला नको, असं जे म्हणणं टेलरचं आहे ते चुकीचं आहे असं औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणतात. फक्त आर्थिक प्रेरणेचाच विचार यांनी या ठिकाणी केलेला आहे. बरोबर आहे. आपण बघा, विभेदात्मक कार्यमजुरी हे तंत्र आपण विचार केला होता. त्यात काय म्हटलं टेलरने की जो जास्त कार्यक्षम असेल त्याला बोनस द्या, जो नॉर्मल लेवलवर काम करेल त्याला सामान्य पगार द्या, जो कमी काम करेल त्याला बोनस देऊ नका. म्हणजेच फक्त आर्थिक बाबीचाच विचार या टेलरने आपल्या शास्त्रीय व्यवस्थापनात केला. पण कर्मचाऱ्यांना ज्या काही अनेक प्रेरणा मिळतात त्या फक्त आर्थिक असतात असं नाही, अनार्थिकसुद्धा राहू शकतात, सामाजिक प्रेरणासुद्धा असतात, मानसिक प्रेरणासुद्धा राहू शकतात. पण या ठिकाणी मात्र टेलरने फक्त आर्थिक प्रेरणेचाच विचार केला आणि ते चुकीचं आहे असं काही टीकाकारांचं म्हणणं आहे. मित्रांनो, या पद्धतीने आपण टेलरचा विचार केलेला आहे. टेलरने अशा प्रकारे वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब करायला सांगितलेला आहे. त्याच्यावर टीकाकारांनी काही टीकाही केलेल्या आहेत. हे जरी खरं असलं तरी शास्त्रीय व्यवस्थापनाचे अनेक फायदे आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून तर त्याला आपण FW टेलरला शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक आणि प्रणेता म्हणतो, सहजच म्हणत नाही. तर आजच्या या व्याख्यानावरून काही असाइनमेंट किंवा गृहपाठ तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत. 5 गृहपाठ दिलेले आहेत. FW टेलर यांचा परिचय आणि शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे स्पष्ट करा. शास्त्रीय व्यवस्थापनाचे विविध घटक किंवा तंत्र स्पष्ट करा. शास्त्रीय व्यवस्थापनाचे काही फायदे आणि गुण आहेत ते स्पष्ट करा. शास्त्रीय व्यवस्थापनावर घेण्यात येणारे आक्षेप स्पष्ट करा. आणि शेवटी म्हटलेलं आहे FW टेलर यांचे व्यवस्थापनातील योगदान स्पष्ट करा. शेवटला जो असाइनमेंट आहे त्यामध्ये मात्र सर्व प्रश्नांचा गोषवारा तुमचा या शेवटल्या प्रश्नामध्ये यायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे व्याख्यान पूर्ण केलं. पुढल्या व्याख्यानामध्ये आपण जे व्यवस्थापकीय तज्ज्ञ किंवा विचारवंत आहेत ते म्हणजे हेनरी फेयॉल यांचं व्यवस्थापनातील योगदान काय आहे याची चर्चा आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. मित्रांनो, इथेच थांबू आपण. यानंतर पुढचं लेक्चर पुढच्या वेळेस बघूया. धन्यवाद.